नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आपल्या भारतीयांसाठी प्रमुख अन्न घटक म्हणून भात हा सुपरिचितच आहे। आपल्या शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषण मूल्य या भाताच्या माध्यमातून पूर्ण होत असतात आणि म्हणूनच की काय जवळजवळ 60 ते 65% लोकांचा मुख्य आहार हा भातच आहे। भाताची शेती देखील आपण अनेक वर्षांपासून करत आलोय। ही शेती करत असताना नवनवीन वेगवेगळे बदल झाले आहेत, तंत्रज्ञानात बदल झालाय, नवनवीन भाताची वाणं विकसित झाली आहेत आणि अर्थातच या सगळ्याचा उपयोग करत असताना याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही झालाय। आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत। आजचा आपला विषय आहे अधिक उत्पन्न देणाऱ्या भाताच्या नवीन जाती आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर प्रवीण वणवे सर। आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे खार जमीन संशोधन केंद्र पनवेल, जिल्हा रायगड येथे ते सहाय्यक पैदासकार म्हणून काम पाहतात। चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर। सुरुवातीलाच मला असं विचारायला आवडेल की ज्या वेळेला आपण अधिक उत्पन्न देणाऱ्या भाताच्या जाती म्हणतो तर म्हणजे नक्की काय? भात पिकाची परंपरा ही यजुर्वेदापासून आहे। त्याचा उल्लेख 4000-5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। या भात पिकाच्या लागवडीला आणि त्याचा आहारात समाविष्ट असलेल्या गोष्टींना फार मोठा इतिहास आहे। आपण ज्यावेळी अधिक उत्पादन देणाऱ्या भात जाती म्हणतो त्यावेळी आपल्याला निश्चितच लक्षात येईल की 1965 सालापासून जी हरित क्रांती निर्माण झाली किंवा हरित क्रांती ज्याला संबोधलं जातं त्याच्यामध्ये 2 अन्नधान्य पिकं आहेत ज्याच्यामध्ये भात आणि गहू आहे की त्यांच्या उत्पादनामध्ये आमूलाग्र वाढ झाली, फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि याच्यामुळे आपल्या भारत देशामध्ये जी वाढती लोकसंख्या आहे किंवा वाढतं जे लोकसंख्येचा जो उद्रेक झालेला आहे त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्याची गरज होती, त्याची आवश्यकता होती आणि या सर्व नवीन ज्या जाती 1965 सालापासून विकसित करण्यात आल्या त्या सर्व जातींना आपण अधिक उत्पादन देणाऱ्या जाती किंवा सुधारित भात जाती असं आपण संबोधलं जातं। यांचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ मिळाली आणि त्याच्यामुळे आपण भारत देश आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या संपूर्ण अन्नधान्याविषयीच्या गरजा आपण भागवू शकलो। तर थोडक्यात काय की 1965 नंतर ज्या संकरीकरणाद्वारे निर्माण झालेल्या भात जाती आहेत ज्याच्यामध्ये अधिक उत्पादन क्षमता आहे, ज्याच्यामध्ये नत्रखतास प्रतिसाद देण्याची क्षमता आहे, अशा जातींमुळे जी उत्पादनात भरमसाठ वाढ झाली त्यांना आपण अधिक उत्पादन देणारे किंवा सुधारित भात जाती असं संबोधलं जातं। परंतु आपण फार वर्षांपासून या भात शेती करत आलोय, वेळोवेळी त्याच्यात बदल होत गेले आहेत। पण मग सामान्य भाताच्या जाती किंवा सामान्य भाताचे वाण आणि वैशिष्ट्यपूर्ण की ज्याच्यात काहीतरी एक वेगळी खासियत आहे तर अशा वाणांबद्दल आपण काय सांगाल? सर्वसामान्य आपण भात खातोच। जसं आपण म्हटलात की 70% पेक्षा जास्त लोकसंख्येचा मुख्य अन्न हे भात पीक आहे। आपण आशिया खंडाचा विचार केला तर 90% पेक्षा जास्त लोकसंख्या या भात पिकावर अवलंबून आहे आणि जगाचा विचार केला तर 50% पेक्षा जास्त अवलंबून आहे। सर्वसाधारण आपण भात नेहमी आहारामध्ये त्याचा उपयोग शिजवलेला तांदूळ म्हणजे भात म्हणून करत असतो, भाकरी म्हणून करत असतो, त्याच्यानंतर इडली वगैरे याच्यासारखे उपपदार्थ बरेचसे आहेत, पोहे आहेत, पेज आहे। आपण जर महाराष्ट्र राज्यामध्ये कोकणाचा विचार केला तर यामध्ये 100% शेतकरी हे भात पिकावर अवलंबून आहेत कारण त्यांच्या उत्पन्नाचं जे मेन स्रोत आहे किंवा मेन त्यांचं उत्पन्नाचं साधन जे आहे ते भात पीक आहे। आपले ते भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो, पावसाळ्याच्या हंगामामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे। तर अशा ठिकाणी दोन्ही हंगामामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी भाताची लागवड केली जाते आणि त्याच्यावर त्यांचं पूर्णपणे कुटुंबाचं अर्थकारण हे अवलंबून आहे। त्यासोबत त्याच्या उत्पादनात जर शाश्वती मिळाली, त्याच्या उत्पादनामध्ये जर कंटिन्युटी मिळाली किंवा कन्सिस्टन्सी सलगपणा जर असेल तर त्याच्यामुळे देखील त्यांना जे मुख्य अन्नधान्याची जी गरज आहे, अन्नधान्यातला मुख्य जो घटक आहे तांदूळ, तर त्याचं त्यांना बऱ्याचशे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्धता होते आणि याच्यापासून त्यांना साहजिकच आहे आर्थिक फायदा देखील फार मोठ्या प्रमाणात होत असतो। तर अशा जातींमध्ये हा आपला सर्वसाधारण भात जात आहेत। तर याच्यामध्ये थोडीशी वैशिष्ट्य आपण काही वैशिष्ट्यपूर्ण भात जाती आपण विकसित करतोय किंवा त्यांच्यामध्ये पूर्वी देखील वैशिष्ट्य होती, परंतु अधिक उत्पादन आणि प्लस वैशिष्ट्य काही खास वैशिष्ट्य आहेत
की अशा आपण भात जाती आपण विकसित केलेल्या आहेत किंवा विकसित फार मोठ्या प्रमाणावर होत आहेत, तर निश्चितच आपला सर्वसाधारण जो भात आहे आणि त्याच्यापेक्षाही त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य आपण मूल्यवर्धन आपण त्याच्यामध्ये करतोय. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्हीचा मेळ साधून अधिक उत्पादन देणाऱ्या परंतु वैशिष्ट्यपूर्ण भात जाती उपलब्ध आपल्याला होऊ शकतात. नक्कीच, म्हणजे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना फायदा तर झालाच पाहिजे, होय. परंतु ज्यावेळी ग्राहक तो भात घेतो त्यापासून काही पदार्थ करत आहेत, निश्चित. तर त्यामध्ये पौष्टिक मूल्यवर्धन सुद्धा जास्त झालं पाहिजे असा तुमचा उद्देश आहे. तर अशी कोणकोणती वाणं आहेत की ज्यामध्ये पौष्टिकदृष्ट्या मूल्यवर्धन त्यांचं जास्त आहे? जसं आता आपण उल्लेख केला, आशिया खंडात 90% लोक, कोकणासारखा विचार केला प्रदेश तर तिथे 100% लोक हे भात पिकावर अवलंबून आहेत. पिढ्यानपिढ्या याच्यामध्ये भात पिकाचा त्यांच्या आहारामध्ये समावेश केला जातो. अगदी अर्भकापासून, गर्भवती स्त्रियांपासून, नंतर स्तनपान करणाऱ्या स्त्रियांपासून ते वृद्धांपर्यंत, तरुण असतील वृद्धापर्यंत, हे प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक प्रौढावस्था किंवा शरीराच्या मानवाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये हे भात पीक हे त्याच्या संबंध येत असतो किंवा भातापासून बनवलेल्या पदार्थांचा संबंध येत असतो. त्याच्यामुळे वारंवार एखाद्या जर भात, मुळातच हे भाताचं जे पीक आहे त्याच्यामध्ये साधारणतः 70 ते 75% पर्यंत स्टार्चचं कंटेंट आहे, 12% पाणी असतं आणि प्रथिनांचं जे प्रमाण आहे ते फार तर 5 ते 6% सर्वसाधारणपणे असतं. जाती परत्वे याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो. तर अशा प्रकारे 5 ते 6% फक्त प्रथिने जे आहेत आणि इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ज्याच्यामध्ये झिंक आहे, आयर्न असेल, आयर्नविषयी तर जी जागतिक आरोग्य संघटना आहे तिने देखील बऱ्याचदा काळजी, म्हणजे त्यांच्या अहवालामध्ये बऱ्याचदा ते अशक्तपणा, आंधळेपणा, लहान मुलांमध्ये येणारं अंधत्व ह्याच्याविषयी बऱ्याचदा ते उहापोह करत असतात. तर हे जे मुख्य अन्नधान्याचं जे पीक आहे भात हे, आणि त्याच्यामध्ये जर आपण हे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत त्याच्यामध्ये, परंतु त्यांच्यामध्ये थोडंसं अजून त्याच्या वाढ केली की ज्याच्यामुळे मानवी आरोग्यास त्याचा फायदा होईल, तर अशा प्रकारे प्रथिने आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो. लोह वाढवू शकतो ज्याला आपण आयर्न म्हणतो. नंतर झिंक आहे त्याचं प्रमाण वाढवू शकतो. याच्याही पुढे आपण जरा गेलं तर हल्ली मधुमेहाचं प्रकरण खूप आहे, तर त्याच्यामध्ये देखील ग्लायसेमिक इंडेक्स आहे. तर त्याच्या आधारित देखील काही जे भाताचे वाण आहेत की ज्याच्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असेल आणि मधुमेही ते चांगल्या प्रमाणामध्ये आहारामध्ये त्याचा समावेश करू शकतात, तर असे देखील वाण आहेत. त्याच्याशिवाय एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आकर्षक गोष्ट आहे की रंगीत भातांची, की जी आपल्या इथे देखील पूर्वी होते, आहेत अजूनही त्यांचा आहारामध्ये समावेश आहे, परंतु फार दुर्मिळ आहे. जसं आपण लाल भात म्हणतो की त्याच्यापासून पेज करतात, भाकरी बनवता येते आणि तांदूळ भात देखील त्याचा खाता येतो. तर अशा प्रकारे काळा भात आहे, जांभळा भात आहे आणि तपकिरी रंगाचा देखील भात आहे. तर अशा प्रकारे कलर राईस आहे, त्यांचे काहीशी गुणवैशिष्ट्य वेगळे आहेत. सर, मी आता तुम्हाला तेच विचारणार होते की ज्या वेळेला आपण सर्वसामान्य माणसांना हा पांढरा भातच माहिती असतो, परंतु आता आपण जो उल्लेख केला आहे की वेगवेगळ्या रंगाचे भात सुद्धा उपलब्ध आहेत, तर या वाणाबद्दल आपण काय सांगाल किंवा त्याची उपयुक्तता कशी आहे? रंगीत भात हे आपले स्थानिक वाणच आहेत, ते कुठूनही काय बाहेरून आलेले नाही आहेत. जसं काळा भात असेल किंवा जांभळा भात असेल, त्यांची उपलब्धता ही नॉर्थ ईस्ट आपण जे म्हणतो, भारताचा जो ईशान्येकडचा जो भाग आहे तिथे, आसामसारखा जो प्रदेश आहे तिथे फार मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे आणि त्यांचा आहारामध्ये समावेश देखील करण्यात येतो. लाल भाताचा आपण जर विचार केला तर कोकणामध्ये त्याचं पूर्वीपासून स्थानिक जाती आहेत. आपण महाडीपासून, रायगडपासून जर बघितलं तर महाडी आहे, खाली सिंधुदुर्गमध्ये बेळा आहे, वालई आहे, त्याच्याशिवाय रत्नागिरीमध्ये सोनफळ आहे. म्हणजे अशा प्रकारे बऱ्याचशा वाण उपलब्ध आहेत. तर लाल भाताचा हा पेजेपासून ते बऱ्याचशा, म्हणजे प्रत्येक जण त्याचा आहारामध्ये समावेश करतो आणि त्याचं महत्त्व खूप आहे. तर रंगीत भात आणि आपला जो सर्वसाधारण किंवा आपण नियमित जो सफेद भात आपण जो खातो त्याच्यामध्ये फार मोठं म्हणजे मेडिसिनल किंवा औषधीय गुणधर्म आपण जर अभ्यासले किंवा पाहिले तर फार मोठा त्याच्यामध्ये तफावत आहे. रंगीत भात आपण कोणतेही लाल असो, काळा असो किंवा जांभळा भात असो, तपकिरी भात असो, याच्यामध्ये आपल्याला त्याचा जो कलर आहे किंवा रंग जे आलेले आहेत ते अँथोसायनिन पिगमेंटमुळे आलेले आहेत. आणि हे अँथोसायनिन पिगमेंटमध्ये त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण खूप असते, तंतुमय पदार्थ खूप असतात, प्रथिने खूप असतात. जसं मागाशी उल्लेख केला त्याप्रमाणे लोह असेल, झिंक असेल, यांचं देखील प्रमाण आपल्याला व्हाईट राईस किंवा सफेद तांदळापेक्षा जास्त प्रमाणामध्ये दिसून आलेलं आहे. याच्यापेक्षा अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी जी कॅन्सरसाठी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी आहे. त्याच्यानंतर लठ्ठपणा, अति उच्च रक्तदाब यावर देखील, नंतर रक्तामधील कोलेस्ट्रॉल यावर देखील याच्यामध्ये जे गुणधर्म आहेत किंवा ज्या बऱ्याचशा गोष्टी तंतुमय पदार्थ आहेत त्याच्यामुळे आरोग्यासाठी हे अतिशय फायदेशीर गोष्टी आहेत. त्यामुळे रंगीत भाताचा समावेश हा पूर्वीपासून किंवा आपल्या पूर्वजांपासून आहारामध्ये समावेश आहे. फक्त त्याच्यामध्ये एकच आहे की अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींमध्ये त्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा त्या पार्श्वभूमीवर जर आपण त्यांचे औषधीय गुणधर्म आपण जर ट्रान्सफर करू शकलो किंवा त्यांचं परावर्तन करू शकलो तर आपल्याला याच्यामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन देखील मिळेल आणि औषधीय गुणधर्म ग्राहकांना देखील मिळू शकतील. याच्यामध्ये आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत
कृषी संशोधन केंद्र शिरगाव, जिल्हा रत्नागिरी येथे आपण एक संशोधन करून रत्नागिरी 7 नावाची लाल भाताची जात विकसित केली आहे, जिचं उत्पादन 45 ते 50 क्विंटल म्हणजे सुधारित भात जातींचं जेवढं उत्पादन आहे त्याच्या एवढंच त्यांचं उत्पादन देखील आहे, परंतु तो लाल रंगाचा भात आहे. त्यामुळे लाल रंगाचे जे औषधीय गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. आम्ही त्याचं जर पृथक्करण केलं रासायनिकदृष्ट्या तर त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण देखील ज्या तिथले स्थानिक वाण आहेत लाल रंगाचे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आहे. झिंकचं प्रमाण देखील जास्त आहे. त्याच्यानंतर उत्पादन आहे, नंतर मिलिंग पर्सेंटेज म्हणजे ते मळल्यानंतरचं जे उत्पादन आहे त्या सर्व गोष्टीमध्ये ते सरस आढळलेले आहेत स्थानिक वाणांपेक्षा जे लाल रंगाचे आहेत. त्यामुळे रत्नागिरी 7 नावाची आपण सुधारित किंवा अधिक उत्पादन देणारी परंतु लाल रंगाची अशी आपण जात विकसित करू शकलो. राहिला विषय काळ्या रंगाच्या भाताचा, त्याच्यामध्ये देखील अँथोसायनिन पिगमेंट आणि त्याच्या प्रॉपर्टीज किंवा जे औषधी गुणधर्म आहेत ते फार फार ट्रिमेंडस आहेत की ज्याच्यामुळे आपल्या मानवी शरीराच्या आरोग्यामध्ये फार त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये देखील दापोली कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत जे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जतला आहे, फार मोठं संशोधन केंद्र आहे की जे फक्त भात पिकावर गेली 100 वर्षाचा त्याचा इतिहास आहे. तर त्याच्यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या भात जाती आणि काळ्या रंगाच्या भाताचे जे औषधी गुणधर्म याचा संकर करून आपण नवीन जाती विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि येणाऱ्या काही 3-4 वर्षामध्ये ह्या सुधारित भात जाती ज्या रंगीत भातामध्ये असतील आणि उत्पादन देखील होईल. आमचा हट्ट हाच आहे की जाती आज स्थानिक जाती आहेत, त्याच्यामध्ये औषधीय गुणधर्म आहेत, परंतु त्याच्यापासून उत्पादकता त्याची उत्पादन क्षमता फार कमी आहे. त्यामुळे शेतकरी जर आपण जरी त्याला चांगला दर मिळत असेल तरी देखील शेतकऱ्यांना निम्म 50% जरी उत्पादन मिळत असेल तरी देखील त्यांचं ते अर्थकारण बिघडतं आहे. त्यामुळे आपण अधिक उत्पादन देणाऱ्या भात जाती त्यांच्या पार्श्वभूमीवर हे औषधीय गुणधर्म जर आपण ट्रान्सफर करू शकलो किंवा त्यांचा अंतर्भाव करू शकलो तर निश्चित शेतकरी आणि ग्राहक या दोघांचाही त्याच्यामध्ये आपण समतोल साधू शकतो. परंतु हे वाण जर का आपल्या शेतकरी बंधूंना उपलब्ध व्हायचे असतील तर ते कशा प्रकारे कोणाशी संपर्क साधू शकतात? रत्नागिरी 7चा मी आत्ताच उल्लेख केला जो लाल भात आहे, आपलं कृषी संशोधन केंद्र शिरगाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, त्यांच्याकडे आपण संपर्क करू शकता. नंतर पिवळ्या म्हणजे काळ्या भातांवर देखील आणि तपकिरी भातावर देखील फार मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे आणि येणाऱ्या 2-3 वर्षाच्या कालावधीतच आपल्याला नवीन जाती नवीन वाण आपल्याला विकसित झालेले लक्षात येतील. तर त्याकरिता प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, जिल्हा रायगड येथे आपण संपर्क करू शकता. भरपूर प्रमाणात प्रथिनं असलेल्या भाताची सध्या मागणी भरपूर आहे, तर या नवीन वाणाविषयी आपण काय सांगाल? सर्वसाधारण आपण जो भात खातो त्याच्यामध्ये 5.5-6%, 6.5% पर्यंत आपल्याला प्रथिनांचं प्रमाण आढळतं. CR 310 जी एक राष्ट्रीय भात संशोधन संस्था आहे कटक ओरिसा राज्यामध्ये, तर त्यांनी 3 वर्षापूर्वी CR 310 CR 310 या नावाची एक जात विकसित केली. त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी 10.3% प्रथिने की जे साधारणतः 5.5 ते 6% फक्त असतात, जवळजवळ दुप्पट प्रथिने असलेले वाणाचा त्यांनी राष्ट्रीय स्तरावर त्यांनी ते प्रसारित वाण केला. आणि आपण जर आमच्या कोकण कृषी विद्यापीठातील काही भात जाती पाहिल्या, जवळपास आम्ही 38 ते 40 भात जाती आम्ही विकसित केल्या आणि त्या प्रसारित केलेल्या आहेत. तर आम्ही देखील आमच्या जातींचा अभ्यास केला आणि नवीन वाण आपण जास्त प्रथिने असलेले विकसित करतच आहोत. परंतु आम्ही एक कर्जत 6 नावाचा मध्यम कालावधीचा आणि आखूड बारीक तांदूळ असलेला जो ऑलरेडी 2006 मध्ये आपण विकसित केलेला आहे, प्रसारित देखील केलेला आहे लागवडीसाठी. तर अशा वाणामध्ये जवळपास 8.6% पर्यंत आपल्याला प्रथिने आढळलेली आहेत. म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे ज्या किंवा प्रसारित केलेले जे वाण आहेत त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रथिने असलेले वाण म्हणजे कर्जत 6 की जो निमगर्भा कालावधी आणि आखूड बारीक तांदळाचा आहे. क्वालिटी म्हणजे त्याची गुणवत्ता देखील खाण्यासाठी खूप चांगली आहे. तर अशा प्रकारचा जर तांदूळ आपण जर 8.6% प्रथिने असं जर लेबल करून जर विक्रीस आणला तर त्याच्यापासून नक्कीच आपल्याला शेतकऱ्यांना देखील प्रीमियम रेट किंवा आपण अधिकचा भाव जो आहे बाजार भावापेक्षा अधिकचा भाव मिळू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक जे गणित आहे ते सुधारू शकतं. सर, मगाशी आपण काही आरोग्याच्या समस्यांबद्दल उल्लेख केला, तो म्हणजे लठ्ठपणा आहे किंवा मधुमेह आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा भात बंद करायला सांगतात. त्याच्यामुळे सध्याच्या काळात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या पदार्थांची मागणी होते. तर या कॅटेगरीमध्ये भाताची वाणं उपलब्ध आहेत का? निश्चित आपण जसं मधुमेहाचा प्रसार वाढत गेला तसं ग्लायसेमिक इंडेक्स हा एक परवलीचा शब्द झाला. आज नाचणीसारखी पिकं असतील किंवा मिलेट्स वर्गातली भरपूर पिकं आहेत, त्यांचे उपपदार्थ त्याच्यावर ग्लायसेमिक इंडेक्स वगैरे असं करून ब्रँडिंग करून हे आपल्याला मोठमोठ्या मॉलमध्ये देखील आढळतात. भात हे जसं मुख्य अन्नधान्य पीक आहे, त्याच्यापासून आहाराचा मुख्य घटक आहे प्रत्येकाच्या आहारातला. त्याच्यामुळे बऱ्याचदा डायबेटीस आणि मधुमेह यावेळी ते भातावर बऱ्याचदा बंद करण्यावर किंवा ते खाण्यापासून परावृत्त होण्याकरता बऱ्याच ठिकाणी लिहिलं जातं आणि बोललं देखील जातं. तर याच्यावर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठ्या प्रमाणात संशोधन झालं की ग्लायसेमिक इंडेक्स हा जो शब्द आहे किंवा ह्याच्यामध्ये जे निर्देशांक आहेत की ज्याच्यामुळे मानवाच्या रक्तामध्ये जी साखर
कोणताही आहार घेतल्यानंतर त्याच्यापासून जी तयार होणारी साखर आहे ती मानवाच्या आहारामध्ये मिक्स म्हणजे ती येण्यासाठी जो कालावधी लागतो त्याच्यावर तो ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा निर्देशांक आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळी बऱ्याचशा जाती म्हणजे हजारो जातींचा ज्यावेळी त्यांनी संग्रह केला आणि त्याच्यापासून ज्या चाचणी परीक्षा घेतल्या तर त्याच्यामध्ये फार अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या ज्या वाण आहेत की ज्याच्यामध्ये कमी किंवा अति कमी प्रमाणामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचं प्रमाण आढळलं की जे मधुमेहासाठी किंवा त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करण्यासाठी अपेक्षित आहे. ते जर प्रमाण मध्यम किंवा अतिशय जास्त असेल तर त्याचा आहारामध्ये किंवा डायबिटीसच्या लोकांना आहे, मधुमेह आहे त्या लोकांना आपण त्याची शिफारस करू शकत नाही. तर अशाच प्रकारे आम्ही कोकण कृषी विद्यापीठातल्या ज्या जाती आहेत ज्या आपण भाताचे आपण वाण प्रसारित केलेले आहेत तर त्यांचा देखील आपण ग्लायसेमिक इंडेक्स तो निर्देशांक आपण तपासला तर त्याच्यामध्ये देखील कमी प्रमाणामध्ये आपल्याला देखील एकही जात मिळाली नाही की जे पूर्ण जगामध्ये चित्र आहे की 99% ह्या जाती मध्यम आणि जास्त प्रकारातल्या आहेत. परंतु 40 मधल्या जातींमध्ये देखील आपल्याला 9 जाती मिळाल्या आहेत की ज्याचा निर्देशांक आपल्याला मध्यम स्वरूपाचा आहे की त्याच्यामध्ये कर्जत 2 आहे की जे उशिरा तयार होणारी आहे, कर्जत 6 आहे जसं मी मगाशी उल्लेख केला ती मध्यम कालावधीची आणि अतिशय बारीक तांदूळ असले जात आहे. त्याच्यानंतर एक नवीनच विकसित केलेली आणि प्रसारित केलेली कर्जत 8 वाण आहे की ज्याचा तांदूळ अतिशय आखूड बारीक आहे आणि त्याचा पक्वतेचा कालावधी 140 ते 145 दिवसाचा आहे. याशिवाय एक ट्रॉम्बे कर्जत कोलम जे आपण BRCच्या संयुक्त विद्यमाने एक जात विकसित केलेली आहे की ज्याचा देखील तांदूळ अतिशय आखूड आणि बारीक प्रकारचा आहे आणि कालावधी जो आहे तो मध्यम प्रकारचा आहे की जेणेकरून 125 ते 130 दिवसामध्ये या भाताचे वाण तयार होतात. याच्याशिवाय कृषी संशोधन केंद्र शिरगाव तिथे देखील रत्नागिरी 4 ज्याचा लांबट बारीक तांदूळ आहे, मध्यम कालावधी आहे पक्वतेचा, नंतर रत्नागिरी 6 जिचा मध्यम बारीक तांदूळ आहे, नंतर रत्नागिरी 8 जी आज कोकण कृषी विद्यापीठातील सर्वात जास्त लोकप्रिय असलेली जात आहे आणि ती राष्ट्रीय स्तरावर 5 राज्यांकरिता तिची शिफारस करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आपण एक 8 ते 9 वाणं जी आहेत की ज्याच्यामध्ये आपण ग्लायसेमिक इंडेक्स हा त्यांचा मध्यम प्रकारचा असल्यामुळे मधुमेहाचे जे आजारी असतील किंवा पेशंट असतील तर त्यांच्यासाठी आपण त्याची शिफारस करू शकतो आणि ते त्याच्या आहारामध्ये समावेश त्याचा करू शकतात. म्हणजे भविष्यात या प्रकारच्या वाणांना नक्कीच खूप मागणी मिळणार आहे. सर त्याचबरोबर कोकण भागात जर का आपण पाहिलं तर बऱ्याच जणांच्या न्याहारीमध्ये पेजेचा समावेश असतो, तर यासाठी काही वेगळ्या वाणांची विकास झालेला आहे का? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर महाराष्ट्र राज्यात आपण गेलो तर तिथे पूर्वापारपासून पेजेचा वापर हे प्रत्येक जे भात उत्पादक जे शेतकरी आहेत ते आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करतात. तर पेजेपासून त्यांना फार मोठे औषधीय गुणधर्म लाल भातामध्ये असल्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिशन किंवा अन्नद्रव्य त्यांना शरीरास मुबलक प्रमाणामध्ये मिळतात. याच्यामुळे काय होतं की त्याचा आहारामध्ये समावेश केल्यानंतर भूक लवकर लागत नाही आणि शेतामध्ये काम करण्यास देखील कष्टाची कामं करण्यास देखील त्यांना ऊर्जा मिळत असते. तर अशा प्रकारे पेजेच्या भातांवर आपण संशोधन केलं आणि मगाशी उल्लेख केलेला जे रत्नागिरी 7 जो वाण आहे त्याच्यामध्ये पेजेसाठी वापरणारे वालई असेल किंवा बेडासारख्या ज्या स्थानिक भात जाती आहेत त्यांच्यापेक्षा देखील आपल्याला सरस त्यांचे औषधीय गुणधर्म असलेले वाण मिळाले किंवा त्याचे गुणधर्म असलेले रत्नागिरी 7 हा वाण आपण विकसित केला आणि त्याच्यामुळे आज त्या वाणापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या वाणाचा पेजेमध्ये उपयोग करतात आणि फार मोठ्या प्रमाणात वापर केला देखील जातो. तर अशा प्रकारे रत्नागिरी 7 हे आपलं एक नवीन उदाहरण आहे की जे आपल्याला अतिशय त्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे रंगीत भात आहे, लाल भात आहे आणि प्लस त्या लाल भाताच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जे औषधीय गुणधर्म आलेले आहेत तर त्याच्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारची मागणी आहे आणि त्याला वेगळ्या भावाने किंवा वेगळ्या बाजारभावाने त्याची खरेदी केली जाते आणि त्याच्यामुळे जो उत्पादक आहे शेतकरी वर्ग आहे त्याच्या देखील अर्थकारणामध्ये फार मोठा आमूलाग्र बदल घडून येत आहे. नक्कीच सर. आणि भाताचा विचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला फक्त मुख्य अन्न घटक म्हणून नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर उपप्रकार आहेत, म्हणजे मोदक आला, भाकरी आली किंवा आणखीन भातापासून बनणारे अनेक पदार्थ आहेत, सुवासिक भात आहे, तर यासाठीची काही वेगळी वाणं उपलब्ध आहेत का? निश्चितच आहेत. जसा आपला सर्वांचा आवडता जो पदार्थ आहे मोदक, जे तांदळापासून मोदक कोकणामध्ये प्रामुख्याने बनवले जातात, तर मोदकांसाठी काही एक विशिष्ट रासायनिक गुणधर्म असावे लागतात त्या तांदळामध्ये. तर अशा प्रकारचे गुणधर्म असलेले एक आपण नवीनच वाण विकसित केलेलं आहे ज्याचं नाव आहे कर्जत शताब्दी. तो साधारणतः 4 वर्षापूर्वी आपण प्रसारित करण्यात आला. तो विकसित करण्याचं केंद्र आहे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत. तिथे आपण जर चौकशी केली किंवा मागणी केली तर तिथून आपल्याला त्या जातीचं बियाणं देखील मिळू शकेल. त्याच्यामध्ये एक विशिष्ट रासायनिक गुणधर्म असल्यामुळे ते मोदक बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त जात आहे. तिचा तांदूळ जो आहे तो आखूड बारीक आहे आणि जो पक्वतेचा कालावधी आहे तो 125 ते 130 दिवसाचा आहे. उत्पादन देखील त्याचं 35 ते 40 क्विंटल म्हणजे जे स्थानिक वाणांपेक्षा देखील अधिक प्रमाणामध्ये आहे आणि त्या साधारणतः सुवासिक देखील आहे. तर याच्यापासून मोदक देखील चांगले बनतात, जे आम्ही ते आपण दाखवून दिलेलं आहे की चांगले मोदक बनतात आणि याशिवाय पोह्यासाठी देखील ती अतिशय चांगली जात आहे.
तर जे उपपदार्थ आहेत भाताचे म्हणजे पोहे असतील किंवा मोदक असतील याच्यासाठी देखील आपल्याला त्या प्रकारच्या जाती आहेत त्या आपण विकसित करण्यावर भर देतोय की जेणेकरून त्या जातींचा वापर त्यासाठीच त्या उद्देशासाठीच केला जाईल. कारण सर्वसाधारण भातापासून मोदक बनवणे आणि ते वैशिष्ट्य गुणधर्म असलेल्या भाताच्या पासून जर मोदक बनवले तर निश्चितच त्या मोदकांमध्ये नक्कीच फरक पडेल. सर, आतापर्यंत आपण ज्या नवनवीन वेगळ्या जातींचा उल्लेख केला, तर यांची जर का उत्पादन शेतकरी बंधूंना घ्यायचं असेल तर हे उत्पादन ते कशा प्रकारे किंवा कोणत्या हवामानात कशा प्रकारे घेऊ शकतात? वेगळं आपल्याला काहीच विचार करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपण जे संकरीकरण करत आहोत, जे त्यांचे विशिष्ट गुणधर्म आपण ज्या नवीन वाणामध्ये आपण त्याचे ट्रान्सफर करत आहोत किंवा अंतर्भाव करत आहोत, ते सर्व वाण जे आहेत ते आपल्या नेहमीच्या लागवडीखालचे आहेत किंवा त्यांना आपल्या वातावरणामध्ये त्यांची लागवड आपण करत असतो आणि लागवड नेहमी करत आलेलो आहोत. याच्यामध्ये अचानक तुम्ही जर वेगळा कोणता वाण घेऊन आलात, साधारणतः एक 3-4 वर्षापूर्वी असंच एक घटना घडली की काळा भात जो आहे, काळ्या भाताचा अचानक इथे प्रसिद्ध पावला गेला आणि शेतकऱ्यांकडून फार मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात आली आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर आसाममधून 150-150, 200-200 रुपये किलो किंवा जे काय असेल त्या चढ्या दराने त्यांनी तिथून भात मागवला. कारण एक आकर्षण होतं की काळ्या रंगाचा देखील भात असतो आणि त्याच्यापासून आपण उत्पादन घेऊ शकतो. आम्ही भात पिकामध्ये काम करत असल्यामुळे आम्हाला बऱ्याच लोकांचे फोन आले की होऊ शकतो, काय करूया, कसं करूया. तर भाताचं पीक आहे, जिथे भाताचं उत्पादन होत आहे, जसा महाराष्ट्रामध्ये कोकण आहे तिथे एकदम हुकमी पीक आहे की बाबा भाताचं उत्पादन 100% येणारच. तर अशा ठिकाणी भातच आहे तो, त्याचं उत्पादन येतच आहे. परंतु त्याच्यामुळे काय झालं की तिथून जे आपण वाण आणलेले आहेत डायरेक्ट तिथून थेट आपण जे काळा भात म्हणून त्याचं बियाणं जे आणलं आणि इथे लागवड केली, तर त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपण त्यांची निरीक्षणं देखील घेतली शेतकऱ्यांकडे जाऊन. नंतर शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा तक्रारी आल्या, लागवड केल्यानंतर फार तक्रारी आल्या की त्याच्यामध्ये भेसळीचं प्रमाण खूप आलं, कुठे फुलोराच काही ठिकाणी आला नाही, काही ठिकाणी लवकर आला, नंतर किडी रोगांचा देखील प्रश्न आला आणि याच्यानंतर देखील कापणीनंतर तो शिजतच नाही आहे किंवा उशीर लागतो शिजायला, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आल्या. तर याच्यासाठी आपण त्यातले जे औषधी गुणधर्म आहेत आणि आपल्या इथे लागवड केलेलं म्हणजे वापरात असलेला जो भात आहे, उदाहरणार्थ कर्जतच्या भरपूर जाती आहेत, रत्नागिरी केंद्राने विकसित केलेल्या जाती आहेत आपल्या. त्याशिवाय खारलँड रिसर्च स्टेशन जे आमचं खारजमीन संशोधन केंद्र आहे पनवेलला, त्यांनी आपण किनारपट्टीसाठी ज्या क्षारपट जमिनी आहेत त्याच्यासाठी ज्या आपण भात जाती विकसित केलेल्या आहेत, तर या जातींमध्ये रंगीत भाताचे जर औषधीय गुणधर्म आपण जर त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकलो किंवा त्याच्यामध्ये अंतर्भाव करू शकलो, तर ह्या लागवडीखालच्या जाती प्लस त्याच्यामध्ये हे वैशिष्ट्यपूर्ण काही त्याच्यामध्ये गुण समाविष्ट केले तर त्याच्यापासून आपल्याला निश्चितच उत्पादन चांगलं मिळेल, अधिक मिळेल आणि त्याचे जे फेल्युअर आहे किंवा नुकसान होण्याची जी शक्यता आहे किंवा ती फार कमी असेल त्याच्यापासून. त्यामुळे अचानक असं वेगळ्या वातावरणात किंवा नवीन जात आणून आपण जर लागवड केली, त्याचे चाचणी प्रयोग नाही घेतले तर त्याच्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. परंतु आपल्या इथे जे चाचणी केलेले वाण आहेत जे आपण ते ठासून सांगू शकतो की बाबा याचे आपण निरीक्षणे घेतलेली आहेत, गेले 3 वर्ष आपण त्याचा अभ्यास करतोय, 4 वर्ष अभ्यास करतोय आणि याच्यापासून एवढं उत्पादन मिळतंय, तर त्या शाश्वती आपण त्याची देऊ शकतो. सर, हे वैशिष्ट्यपूर्ण भात जाती आपल्या शेतात लावल्यानंतर शेतकरी बंधूंना साधारण कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? मधल्या काळामध्ये सेंद्रिय भाताचं एक बरंचसं अजूनही आहे. सेंद्रिय भाताच्या विषयी मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये फार मोठी चलती आहे, त्याला मागणी आहे. थोडासा आपण एक विचार केला, यजुर्वेदाचा जसा विचार केला, त्याच्यानंतर मागे एक 100 वर्षाचा जर काळ पाहिला, त्याच्यानंतर 50 वर्षाचा काळ पाहिला, भात पीक हे आहेच आहे. परंतु पूर्वी आपण गरजा भागवू शकत नव्हतो, त्यामुळे उत्पादनावर फक्त आपण लक्ष केंद्रित केलं आणि उत्पादनामध्ये बऱ्यापैकी फार मोठी आपण झेप घेतली. हे गेल्या 50 वर्षाचा इतिहास आहे. गेल्या 2 दशकांपासून मात्र ज्यावेळी आपण आपल्या उत्पादनाची किंवा आपल्या अन्नधान्याची, आपल्या लोकसंख्येची आपण ज्यावेळी गरज भागवू शकलो, त्यावेळी मात्र आपण विचार करायला लागलो की आज माझं पोट भरत आहे, परंतु मला आता वेगळे गुण पाहिजेत, मला याच्यातून अजून वेगळं प्रथिने पाहिजेत, त्याच्यात झिंक पाहिजे, लोह पाहिजे. तर हे याबाबत आता ग्राहक देखील जागरूक झालेला आहे. कारण आज मला भाताबरोबरच अजून बऱ्याचशा गोष्टी पाहिजेत, जसं व्हिटॅमिन ए आहे. आपण त्याचा उल्लेख करायचा विसरलो की गोल्डन राईस सारखा जो विषय आहे की जो आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठ्या प्रमाणावर गेल्या 10 ते 15 वर्षापासून त्याच्यावर फार मोठं संशोधन होत आहे. फक्त ते एक जनुकीय त्याच्यामध्ये पद्धती आहेत जे त्याच्यामध्ये ते जीवनसत्व व्हिटॅमिन ए हे त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करतो की जे त्याच्यामध्ये नाहीच आहे. जसं आहाराचा मुख्य घटक असल्यामुळे त्याच्यामध्ये बरेचशे गोष्टी आपण गुणधर्म ॲड करण्याचा प्रयत्न करतोय की त्याच्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर जे कोण आर्थिक परिस्थितीमुळे जे कोण चौकस आहार घेऊ शकत नाहीत, समतोल आहार ज्यांच्याकडे मिळू शकत नाही, अशा लोकांना त्याच्यामधून बऱ्यापैकी जे शरीराला आवश्यक अन्नद्रव्य आहेत ते मिळू शकतील. तर अशा प्रकारे गोल्डन राईसचा देखील एक विषय आहे. तर हा जो विषय आहे की आपण
आज ग्राहक जो खाणारा ग्राहक आहे तो जर जागरूक होत आहे, त्याला जर ती मागणी असेल आणि तोच जर शेतकऱ्यांना आपण जर पुरवठा केला, त्याचं उत्पादन जर तयार करायला लागलो, तर त्याच्यापासून 100% किंवा निश्चित आपण सांगू शकतो की चांगलं त्याला नियमित बाजारभावापेक्षा चांगला भाव मिळू शकतो. आणि हे आपल्याला समोर फार उदाहरणं आहेत. तुम्ही जर इंद्रायणीचं उदाहरण घेतलं जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर आज तो एवढा त्याच्या सुवासामुळे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याला एक विशिष्ट सुवास आहे, तर त्याच्यामुळे त्याचे जे आज बाजारभाव आहे तो एक वेगळाच आहे. म्हणजे जर सर्वसाधारण भात जर 40 रुपये 50 रुपये असेल तर तो 60 रुपये 65 रुपये 70 रुपयाला जातो. आपल्या कोकणाचा विचार केला तर वाडा कोलम, म्हणजे वाडा ह्या नावासाठी किंवा कोलम ही कोणताही अति बारीक किंवा जो आखूड बारीक जो तांदूळ असेल त्याला आज तो ब्रँड बनलेला आहे की बाबा कोलम नावाने ओळखला जातो, जो मूळचा आपल्या वाडा तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील आहे तो. तर अशा प्रकारे तो वाडा कोलम जर तांदूळ असेल तर त्याचे दर वेगळेच आहेत, त्याचा बाजारभाव वेगळाच चालतो. तर अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण जर आपण भात जाती घेतल्या किंवा त्यांची जर लागवड केली आणि उत्पादन, मी का म्हणतोय अधिक उत्पादन देणार आहे की ह्याच्यामुळे उत्पादन जास्त मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना एकतर उत्पादनात कुठेही त्यांना कमतरता नाही आहे. वैशिष्ट्यपूर्ण, मी पुन्हा ते सांगतोय की पहिल्या देखील होत्या, आपले बरेचसे स्थानिक वाहने वैशिष्ट्यपूर्ण आहेतच, त्यांच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत, परंतु अधिक उत्पादनामध्ये जर पार्श्वभूमीवरती आपण गुण समाविष्ट करू शकलो तर उत्पादनामध्ये देखील आपल्याला कॉम्प्रोमाइज करण्याची आवश्यकता नाही किंवा त्याच्यामध्ये तडजोड करण्याची आवश्यकता नाही. तर उत्पादन तर मिळतच आहे, जे सर्वसामान्य भात जाती देतात, साधारणतः 40 ते 45 क्विंटल किंवा 45 ते 50 क्विंटलपर्यंत. पण त्यासोबत त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण जर आपण गुणधर्म आणू शकलो तर त्याच्यामुळे फक्त शेतकरीच नाही तर ग्राहक जो आहे, कंझ्युमर वर्ग जो आहे, त्यांना देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यदृष्ट्या ते महत्त्वाचे आणि चांगले गुणधर्म आपण त्यांना पुरवठा करू शकतो. नक्कीच सर, आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात, अत्यंत मोलाची अशी माहिती दिली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.